हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। बॅटरी बंद करून टाकेल, काही काम नाही द्यायचं। हरे कृष्णा कृष्णा हरे हरे। कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय, सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय, सद्गुरु सच्चिदानंद मारुति भगवान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। स्थित प्रज्ञस्य का भाषा स्य समाधिस्तस्य केशव, स्थितति किं प्रभासित किमासीत व्रजेत किम। आणि स्थिर बुद्धी जे मनिजे, तो कैसिया चिन्ह जानिजे, जो समाधी सुख भुंजे अखंडित। ओम ब्रह्मानंदं ब्रह्मसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्रीपादनाथं गुरुराजवीर्यं मुमुक्षाणां ज्ञानदानैक्यदक्षं, गुटिक्षेत्रे निवासिनं तन्नमामि वेदविद्यामरिष्टं। ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदं, मंत्रमूलं गुरुवाक्य, मोक्षमूलं गुरुकृपा। जयाच्या संगतीने विराग झाला, मनोदरीचा जडवास गेला, साक्षात परमात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरुपादुकेला। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी। नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अद्यत्रय जरणी देवाची। लावलं प्रस्तुत प्राप्त प्रसंग, प्राप्त समय, प्राप्त घटिका। आज आपण या ठिकाणी सत्संगाच्या माध्यमातून कानफाटे वस्ती लासूरगाव आपण या ठिकाणी बसलो, तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेली ओवी। अध्याय क्रमांक 2, श्लोक क्रमांक 54, ओवी क्रमांक 88। भक्ताचं साधकाचं लक्षण ज्ञानोबा इथं वर्णन करतात। कसा भक्त असला पाहिजे, साधक कसा असला पाहिजे, त्याचं वर्णन या ठिकाणी करतात। अर्जुनाचा प्रश्न आहे भगवंताला, स्थितप्रज्ञस्य का भाषा, देवा तू स्थितप्रज्ञ भक्त 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 म्हणतो, नेमका तो भक्त असतो कसा, तो कसा जगतो, तो कसा राहतो, तो कसा बोलतो, तो कसा वागतो, त्याचं वर्णन देवा मला सांग ना, म्हणजे मग मी भक्ताला ओळखल ना। भक्ताला कसं ओळखायचं, त्याची खूण ज्ञानोबा या ठिकाणी सांगतात। कसा असावा भक्त, मेकअप मधला भक्त नसावा, तर तो अंतरंगातला भक्त असावा। बाई अंगानं भक्त असून काही कामाचा नाही ना, अंतरंगाचा भक्त असला पाहिजे। त्याची बुद्धी काय सांगतात, आणि स्थिर बुद्धी जो म्हणजे त्याची बुद्धी स्थिर पाहिजे। बुद्धी स्थिर पाहिजे म्हणजे काय पाहिजे, आणखी त्याच्यामध्ये काय पाहिजे, देवा तो मान्य आहे, तू सांगतोय तो स्थिर बुद्धीचा असला पाहिजे। तो कसा, त्याचे चिन्ह काय पाहिजे, कसं जाणावं त्याला, ठीक आहे स्थिर बुद्धी, पण ती बुद्धी तर कळायला पाहिजे ना। त्याचे चिन्ह सांग तुम्हाला, साधकाचे उच्चतम स्थितीत असलेल्या साधकाचे भक्ताचे लक्षण देवा तू सांग, त्याला मी कसा ओळखला पाहिजे। भगवंत सांगतात, अरे त्याचे चिन्ह काय आहे, जो अखंडित समाधीमध्ये राहतो तो भक्त तू जाण। साधक कसा पाहिजे, नामधारक कसा पाहिजे, नामधारी नसला पाहिजे। आपलं कसं श्रीपाद बाबा सांगायचे, अंगात आला ताप तर देव मा बाप, अंगातला गेला ताप का मग मी देवाच्या बापाचा बाप। म्हणजे अडचणी आल्या तर नामस्मरण करायचं, ना अडचणी गेल्या तर नाम विसरून जायचं।
असा भक्त लागन का? नाही. कुठे गेले पूर? लाईट आणायला गेले काय का? मग आता हे राहून जातं ना. मग असं आपण सत्संग कायसाठी ठेवला? भक्त तुकोबराय सांगतात ना, भक्ताईसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता. कसा असला पाहिजे भक्त? देहावर उदास असला पाहिजे. देहावर उदास म्हणजे काय? लगी गौरी मारेल सारखा नाही चेहरा ठेवायचा, प्रसन्न चेहरा ठेवायचा. दुःख जरी आलं तरी साधकाच्या चेहऱ्यावर दिसलं नाही पाहिजे, आणि सुख जरी आलं तर त्याच्या चेहऱ्यावर दिसलं नाही पाहिजे. सुख दुःखे समीकृत्वा लाभा लाभो जया जयो. लाभ हानी, मान अपमान, यश अपयश याच्यामध्ये तो स्थिर असला पाहिजे. मग ते स्थिर राहण्याकरता काय करावं लागेल आपल्याला? आपल्याला अखंड नामाकडे लक्ष ठेवावं लागेल. चालताना, बोलताना, उठताना, बसताना, काम कुठलंही काम करा ना, कुठलंही काम करताना देव नाही का? आपल्याला जे नाम मिळालेलं आहे, ज्या रीतीनं मिळालेलं आहे ते कुठं नाही. आपण घेतलेला श्वास सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा सांगायचे, आपल्या नाकातलं आकाश, आपल्या नाकातला प्रकाश आणि आपल्या नाकातला वारा आपल्या पुरता का जगभर? जगभर. मग आपण किती मोठे? अनुरेणू होणे थोकडान तुका आकाश एवढा. तुका जर आकाश एवढा आहे तर मग आपण काही मागच्या दारानं आलो का? आपण सुद्धा तितकेच आहे ना. पण आपला बुद्धीचा निश्चय होत नाही, म्हणून आपण नाम सतत नामाकडे लक्ष पाहिजे. सतत कामात असो नसो, अंग दुखत असो, डोकं दुखत असो, काही असो, जे देही उदास सांगितले, देहाबद्दल उदासीनता पाहिजे. उदासीनता म्हणजे देहाला त्रासही नाही द्यायचा आणि देहाची जादा लाडाई नाही करायची. जेवढं लागतं तेवढं खायचं. देहाला लागतं ना. भूक कोणाला लागती? देहाला लागती ना. आत्म्याला कुठं भूक लागती? त्याला तोंडच नाही तर तो खाईन काय? देहाला जे लागतं, तहान देहाला लागते, भूक देहाला लागते, स्नान देहाला घालावं लागतं. म्हणजे देहाच्या अनुषंगानं देहाचे कर्म करायचेच आपल्याला. देह प्रपंचाचा दास सुखी करू काम. देह प्रपंचाचा दास आहे. मग देहानं देहाचे कर्तव्य कर्म पूर्ण करायचेच आहे. पण देहामध्ये जी गोष्ट अखंडित चालू आहे का नाही? बंद आहे का? आपण म्हणतो ना, लई कामाची गडबड आहे हो, चिंतनच नाही झालं. मग नागपुड्या बंद आहे का आपल्या? चालूच आहे ना. आपलं काय नाही, त्याच्याकडं लक्ष नाही आहे. त्या प्रत्येक श्वासागणे ज्याचा श्वासाचा परिचारू, निमिष निमिषाचा व्यापारू, माझे निज सुख साचारू. अर्जुनात म्हणजे तेथेची घर बांधिले. मग कुठं नाही ते? ती गोष्ट कुठं नाही? ती गोष्ट सगळ्या ठिकाणी. देव तर कळाला ना. आता नामधारकाला देव कशाला म्हणतात? देव कळाला पाहिजे ना. देव आकाराचा नाही. मी नसे असा कौन ठावासे, परी प्राणियाचे दैव कैसे न देखती माते. देव नाही याची जागा नाही सृष्टीमध्ये. आता आपण बसलेलो सुद्धा देवावरच आहे, पण कळत का? कळत नाही आपल्याला. तो देव कळण्याकरता आपल्याला नामस्मरण. अर्जुन विचारतो, देवा भक्ताचे लक्षणं सांग. कसे भक्त कसा असला पाहिजे? का जो सुखदुःखामध्ये समान आहे, समबुद्धी घेता समान श्री हरी, शम आणि दमावरी हरी झाला. शम दम म्हणजे काय? शम म्हणजे इंद्रिय निग्रह, दम म्हणजे मनोनिग्रह. मनाचा निग्रह झाला पाहिजे. मनाला हे करावं वाटतं, मनाला ते संसार करता किती तळमळ करतो का नाही जीव? सायास करीशी प्रपंची दिननिशी, हरीशी ना भजसे कोण्या गुणे. वाशीच्या नंदाच्या जावाचं लग्न आहे तरी किती तळमळे. जातं का नाही माणूस? नाही बाळा, जात लागत आहे. बाशीला काय वाटत? कुठं तरी चुलत पुतणीच्या कोणाचं तरी राहतं तरी माणूस, म्हणजे लांबचं नातं राहतं तरी माणूस जातो का नाही? अट्टास करतो का नाही संसारामध्ये? आता कामाची गडबड आहे, नाही ना, जरसक झाकळून आलं नाही, करावंच लागत. जरसक 2-3 थेंब येऊ द्यावर, रात्री 12 वाजेला पत्र वाजू द्यावर, माणूस उठत का नाही फट्टा टाकाला. मग सायास प्रपंच करता चाललेला आहे. करू नये या मताचे का साधू संत? करायचाच आहे तो. कारण प्रपंच जर केला तर परमार्थ करता येईल.
तुम्ही आम्ही ज्या संसारामध्ये ना त्या संसारामध्ये राहून आपल्या साधू संतांना परमार्थ शिकावला. पेशला 2.5 मीटर शिवणाऱ्याला बी देव नाही सापडत. ज्यांना देवासाठी घेऊन जो गावगा भोग तेजी याला त्याला सुद्धा देव साधत नाही. तो डोंगरात जरी जाऊन बसला तर तो गावात येतो. काय आला, मला मंदिर बांधायचंय, द्या पैसे. सप्त्याच्या पंक्ती घ्यायच्या, द्या तुम्ही पैसे, तिथं अन्नदान करा, हे करा. अरे मग तू देवा करता गेला ना, मग देवच कर ना. हे बाकीचे राडे काल करू राहिला तू? नाही ना, त्याला भक्त नाही म्हणत, त्याला नामधारक नाही म्हणत. नामधारक कोणाला म्हणतात? ज्याची नामाची धारा अखंड चालू आहे त्याला नामधारक म्हणतात. आपली बंद आहे का? ज्या दिवशी आपल्याला सद्गुरूंनी नाम दिलं त्या दिवशी आपली धारा बंद आहे का? चालू आहे ना, अखंड चालू आहे ना. मग आपलं काय नाही, त्याच्याकडं लक्ष नाही. आपलं त्याच्याकडे लक्षोनी अंतरी तोच वारकरी पंढरीचा सांगितला. त्या पंढरीचा वारी करण्याने नाही सांगितला. या देहाची देह ही पंढरी आत्मा पांडुरंग, या देहाच्या मुरलीमध्ये गीतेचा वारा रात्रंदिवस चालू आहे. त्याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे. मग त्याच्यासाठी वेग काम बुडतं का? काम बुडायची काय गरज त्याला? नाही ना, काम बुडत नाही. आपलं लक्ष पाहिजे. आता हे काय हालतंय? जे हालतंय ते नाम बोलतंय, पण आपलं त्याच्याकडे लक्ष नाही ना. ते जे बोलतंय ना ते नामच बोलतं, पण आपलं त्याच्याकडे लक्ष नाही. नामाची तीव्रता, नामाची आपल्याला महत्व नाही. हे किती देव दुर्लभ आहे. हे नाम नाही ना. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. कशा करता? आम्हाला जन्माला यायचं इथं. देव सांगतो त्याला, देव सांगतात आम्हाला इथं जन्माला यायचंय, पण येऊ शकत नाही. ते कायसाठी? हा सुख सोहळा स्वर्गी नाही. नामाचं जे चिंतन आता आपण केलंय घंटाभर, हा सोहळा वर आहे का? देवादिकांमध्ये का? नाही. देव दुर्लभ गोष्ट आहे. आणि तुमचं आमचं भाग्य चांगलं आहे की आपल्याला ती आयतं आला घरपासून, आयतं मिळालं. त्याच्यासाठी वेगळी मेहनत करायची गरज आहे का? अहो दीड वर्षामध्ये लोकांना स्वरूपाची प्राप्ती होते. काय भानगड असेल? तुमची जेवढी तळमळ आहे तेवढ्या लवकर प्राप्त होतं. काय झालं? दृष्टांत सांगतो. भक्ताचे लक्षणं चालले बरं का. एक माणूस मुंबईहून आला, इकडचा होता तो, आपल्या दायगावचा. आणि ते मुंबईला जायला होतं 10-15 वर्ष. तिकडं कामाला, तिकडंच राहिला. तिकडं फ्लॅट भानगडी सगळं घेतलं. आता नेमकं काय झालं, गावाकडं त्याला आता सुट्ट्या होत्या. मग 8-10 दिवस कंपनीला सुट्ट्या होत्या. मग ते आलं इकडं भेटायला गावाकडं. लई दिवस झाले त्याला इकडं गावाकडं यायला. ते दुपारच्या वेळी तो पूर्ण उतरलंय 12:30-1 वाजेला, उन्हाचा टाईम. आणि तेव्हा काही साधनं नव्हती, जास्त काही साधनं नव्हती. पायी जावं लागायचं. घरी फोनही नव्हते त्या काळामध्ये का फोन लावून बोलून घेऊ कोणाला तरी. आणि ॲटो जात नाही तिकडं, दायगावला काही साधनं जात नाही, पायीच जावं लागत. आता ते उतरलं स्टेशनला 1 वाजला. पहिले त्याजवळ ब्रीफकेस, सुटकेस सगळं बोजा त्याच्या बोकंडी. डोक्यावर 1, दोन्ही बगलात 2. चाललंय रस्त्यानं, ते बॅग ओढीत चाललंय रस्त्यानं. घामोघाम झालंय. दर्शक स्मशानभूमीपर्यंत गेलंय. ते दर्शक पुढं गेलंय, घामोघाम झालं. ते त्याला एक तर चालायची सवय नाही. उन्हात सिटीमध्ये राहणारे लोक, त्याला काय पाव खाऊन आतपाव होईल. त्याला काय कामाची सवय का चालायची सवय? ते चाललं रस्त्यानं, आहे म्हणून गेलंय. त्याला वाटलं आता किती लांब जावं लागत, कधी येईन गाव. चालता काय झालं, तिथं एक माणूस बक्कर राहत होता कपाशीमध्ये. ज्या कपाशा काढल्यानं उन्हाळ खालडा झाला होता त्याचा. आणि ते हाणत होता. तर ते हे चालता इतकं घामाघूम झालेलं, सगळं अंग वल्लं झालं त्याचं. ते वज ते त्या माणसाला म्हणत्या, का हो मी दायगावला कधी पोहोचन? ते माणूस निघ. ते यानं काय प्रश्न विचारला, मी दायगावला कधी पोहोचन? तो त्याच्या नादात होता बक्कर आणायची. त्याने याला पाहिलंच नाही ना. हे उभं राहिलं आणि त्याला विचारलं. त्याने सांगितलं तुम्ही जा, निघा. ते म्हणे खेड्यातले येडेच राहत्या, मी काय विचारलं नाही, काय सांगू राहिलं. मी सांगितलं दायगावला कधी पोहोचन. हे काय म्हणतं, निघा तुम्ही जा. हे असं दर्श गेलं 1-2-5 फूट पुढं गेलं, 10-1 फूट गेलं पुढं. त्याने सांगितलं थांबा ओ थांबा. काय म्हणे, तुम्हाला जायला अर्धा घंटा लागेल. ते म्हणे मग तुला पहिले सांगायला काय झालं होतं? ते म्हणे तुमचा प्रश्न काय होता? तुम्ही आम्ही खेड्यातले येडे म्हणते का नाही तुम्ही आम्हाला? तो प्रश्न काय होता?
मी दायगावला कधी पोहोचन. ते म्हणे मला काय माहिती तुझी गाडी कितीच्या स्पीडनं चालती. तू ज्या स्पीडनं चालशील त्या वेळेत तू पोशील. तू आता मी पाहिलं तुला 10 फूट जाताना, तू या स्पीडनं जर गेला तर अर्धा तास लागेल. तू जर थोडं पाय उचलून गेला तर 15 मिनिटात जाशील. पण तू ज्या रीतीनं चालला ना, ज्या रिदमनं चालला ना, ते रिदम चालण्याचा अर्ध्या तासाचा आहे दायगावला पोहोचायचं. तसं तुम्ही आम्ही नामस्मरण करता करता कधी पोचू? तुमच्या चिंतनावर अवलंबून. चालत आहे मग कळो येते. जसं तो माणूस चालल्यावर लक्षात आलं का अरे हे दम्माना चालला, याला अर्धा तास लागणार आहे. तुमची श्रद्धा लोक आता आपले म्हणते ना आम्ही इतक्या वर्ष करू राहिलो, आमचं असं आहे. तू गच राय, तुला माहित नाही ते. तू इतका पांडा बैल पांडा खाली चालला, तो गाव कधी यायचं तुला? काही स्पीडनं चालतात, मग ते 1.5 वर्षात पुढे चालले स्वरूपाकडं. आम्ही काहून नाही चाललो? आम्ही फक्त लेबल लावून घेतलंय. आपली श्रद्धा किती, आपला विश्वास किती, आपला भाव किती नामावर, जो मज होय अनन्य शरण. इथं काय शब्द सांगितला? जर अनन्य झालो तर आजही देव कुठे आहे? देव जे सजताच आहे सृष्टीमध्ये. आपल्याला का कळत नाही? आपल्याला कळत नाही. आपल्याला भ्रांती झाली, आपल्याला अज्ञान आहे आपल्यामध्ये. अरे देव नाही अशी जागा नाही सृष्टीमध्ये. देव नटला नाना परी, भरून उरला चराचरे में. अरे सगळ्या विश्वामध्ये तोच आहे भरलेला. पण न कळायला कारण काय झालं? आपल्या डोळ्यावर पटल आलं. पटल दिसायला कमी लागत की नाही? आपण म्हणतो मला भुरकं दिसू राहिलं. तू लेन्स टाकून घे. तुला भुरकं दिसू राहिलं म्हणजे तुला काय झालं? तुझ्या डोळ्यावर काय आलं? काजळी आली. काजळी, अज्ञानाची काजळी आली. आणि ती काजळी काढाय करता सद्गुरू लागतात. जैसे डोळी अंजन भेटे. म्हणून आमच्या आया होत्या ना, या काजळ घालीत होत्या लेकरायला. आताच्या लेकरायला काजळ माहीत नाही. कुठे गेली सोनूबाई? मध्ये वाटतात. हा का काजळ माहीत नाही? काजळ का घालत होते? दृष्टी तेज राहत होतं त्या लेकराला त्या काजळामुळं. आता आम्हाला काजळच माहीत नाही तर दृष्टी कुठून येईन? जैसे डोळी अंजन भेटे तैवेळी दृष्टीचं फाटाफुटे. मग वास पाहिजे ते प्रकटे महानिधी ज्ञानोबराय सांगतात. अंजन घालणारा कोणीतरी भेटला पाहिजे. आणि अंजन घालणारा चांगला पाहिजे, नाही तर डोळे खराब करून टाकीन ती. चांगला भेटला पाहिजे. कृष्ण अंजन एक वेळा डोळा घालिता अडळ, तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. काय सांगताय ज्ञानोबराय? हा अंजन घालणारा चांग. कृष्णांजन एक वेळा, एकदाच घालायचंय ते, रोज नाही. एकले अवधान दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका ज्ञानोबराय सांगतात. एकदाच नाम ऐकायचंय. एकदा नाम ऐकलं का त्याचा फक्त ध्यास धरायचा आहे. चिंतने तद्रूपता. कसा असला पाहिजे भक्त? नामाचं ध्यान कधी येतं? एका ताईला विचारलं मी, ताई तुला ध्यान कधी येतं? म्हणे भाऊ 2-4 दिवस पण ध्यानच नाही आलं. अरे 2-4 दिवस जर तुला ध्यान येत नसेल तर मग कशी अपेक्षा ठेवता तुम्ही प्रभूकडून? प्रत्येक क्षणोक्षणी हाची करावा विचार. तरावया पार भवसिंधू. प्रत्येक क्षणाला मृत्यू डोळ्यापुढे ठेवून नामस्मरण करा. अरे सुटलेला श्वास मध्ये जाईन याची काही गॅरंटी का? सुटला आपला श्वास तो मध्ये जाईन याची गॅरंटी का? म्हणून नामस्मरण किती करायला पाहिजे मग? कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता अडळ. एकदा घातलंय माझ्या सद्गुरूनं ते अंजन. एकदा घातल्यानंतर झालं काय? तिमिर दुःख गेली फिटले भ्रांतीचे पडळ. काय सांगितलंय सद्गुरुनाथांनी? जे नाम दिलंय ते भ्रांती हरवण्याकरता दिलं. भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्यानं मन धुतले आत्मस्वरूपी घातले हरून या. काय सांगितलं? गुरु वाक्यानं मन धुतलं पाहिजे. या मनाला चाळा लावला पाहिजे नामाचा. छंद नाही नामाचा, देह काही कामाचा. त्या मनाला छंद लावला पाहिजे. देवा माझे मन लागो तुझे चरणी, माझे मना लागो छंद. नित्य गोविंद गोविंद म्हणजे गोविंद गोविंद नाही, हे नाम. आता लक्षात आलं ना? तेच आहे. पहिल्या नामात तेच आहे, दुसऱ्या नामात आहे तरी काय तेच आहे. फक्त शब्द केली जाडाजोडी. विठ्ठल घातली पायी वेडी. अरे त्याच्याकडे छंद लावून घ्या त्या नामाचा.
येतच ते श्वास बोलतोच तेच बोलतो, दुसरं बोलत नाही. देख मनुष्य जात सकळ स्वभावताचं भजनशीळ झाले आयशे केवळ माझे टाई. एकदा ते अंजन घाला तिमिर दुःख गेले, अनंत जन्मीचं दुःख विसरण्याचे सामर्थ्य नामामध्ये. पण तुम्ही किती श्रद्धेने आवडीने भावे हरिनाम घेसी, मग तुझी चिंता त्याची सर्व आहे. का नाही नाथबाबाच्या घरी 36 वर्ष पाणी भरलं, आपल्या घरी बी भरू राहिला ना. कांदे कोणा वाहिले, भरू कोण राहिलं? आपण भरू राहिलो का देव भरू राहिला? एखादा मुर्दा आला का आपल्याकडं कामाला? नाही ना. अरे देवच आहे ना तो, पण आम्हाला मालक लेबर वाटत आहे. ते देव कुठं वाटत आहे? देव काय असं हातापायाचा येईन शंकर डमरू घेऊन येऊन उभं राहीन का तुमच्याजवळ? नाही ना. अरे तो देवच आहे, पण ते आपल्याला कळत नाही का ते कोण आहे. इतकं नडतं. आणि एखादा म्हणजे हो त्याला काय लागत, मी येतो तुमच्याकडे आजचे दिवस. कोण आला देव? तो देवच आला. पण आम्हाला वाटत माणूस आला. माणूस नाही राहत, तो देवच राहतो. कोण आला देवदारी ओढई, कोण ओळखतात आला पाहिजे ना देव कोण आहे माणूस कोण आहे. कशामुळं? श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला स्वज्वळ. माझ्या ज्ञानोबराय सांगतात, माझ्या सद्गुरू निवृत्ती दादाची कृपा झाली माझ्यावर. हो, आणि माझ्या निवृत्ती दादानं अगदी स्वज्वळ अशा प्रकारचा मार्ग सांगितला. काम बुडत नाही, धंदा बुडत नाही ना. हो ताई, बुडतं का मला सांगा ना. कोणतं काम बुडलं तुमचं मला सांगा बरं. नाम घेतल्यापासून लई पांगडी झाली असं नाही. उलट तुमच्या कामामध्ये ते करता येतं. तुमच्या मनाला छंद लावा. मनाला नको त्या गोष्टीचा 10 रुपये हरवलं तर छंद लागत नाही का? जत्रात जा बरं आणि 100 रुपयाची नोट हरू द्या बरं. घरी येऊ तर तळतळ तळतळ बाया मी गेले 100 रुपये हरले, मी गेले 100 रुपयाची एवढी तळतळे. रातभर झोप नाही. 2-4 दिवस ते तुंतून राहतं, माय पैसे हरले माय पैसे हरले. 100 रुपये जर परिणाम करू शकता, नाम परिणाम करणार नाही का? पण आम्हाला नामाचा छंद नाही लागत, 100 रुपयाचा लागतो. अरे नामाचा छंद लावायला पाहिजे मनाला. आपलं आयुष्य किती आयुष्य गेलं आपलं, आपण विचार केला का? आपण आपल्या छातीवर हात ठेवा बरं. किती वर्ष माझे गेले. अरे एवढे वर्ष गेले ना, आता भेटलं त्याच्यात कधी मधी चाललं तर मग कसं चालायचं ते? प्रत्येक श्वासागणित त्याला हे करायचंय. बाप रकुमादेवीवर माझ्या निवृत्तीदादांची कृपा झाली आणि मला तो भगवान परमात्मा माझ्या सद्गुरुनाथांनी मला पूर्ण अनुभूतीला आणून दिला. पण झालं काय, मी ते माझ्या सद्गुरुनाथांनी दिलेलं तत्व नाम मी इतकं जपलंय, अहर्निशी केलं. तुम्ही बघा ना, तुम्ही मनन करा, श्वसन करा, कसंही करा, करता 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 देहावर बदल होतो, देहावर परिणाम होतो. चिंतन मनानं करा, देहावर चित्तावर परिणाम होतो. आणि जसं जसं चित्तावर परिणाम केला तसं आपल्यामध्ये बदल होत चालतो. जग बदलत नाही. जग आपल्याला वाटतं ते बदलले पाहिजे. ते कसे बदलतील? जो तो ज्याचं त्याचं कर्म घेऊन आलेला आहे या सृष्टीमध्ये. आपल्याला वाटतं, ताईला वाटतं ते बदलले पाहिजे, त्याला वाटतं ताई बदलली पाहिजे. कसं बदलन कोण? जो तो ज्याच्या त्याच्या स्वातंत्र्यानं. मेरे आवाज सुनो, घरात सगळ्याला वाटतं माझंच ऐकलं पाहिजे. कसं काय ऐकन कोणी? लेकराला वाटतं आमच्यासारखं वागलं पाहिजे. कसं काय वागन कोणी? प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या कर्मानुसार जन्माला आलेला आहे, तसा तो जगत असतो. जगात बदल होत नसतो, आपल्यात बदल करायचा आहे. आणि आपल्यात बदल अखंड नामानं होतो. जसं जसं तुम्ही नामस्मरण करशाल, किती तीव्रतेनं करतात, श्रद्धा ठेवून करतात, भाव ठेवून करतात, तितक्या वेळेनंतर तुमच्यावर तो परिणाम होणार आहे. म्हणून भक्ताची लक्षणं अर्जुन विचारू राहिला देवाला, कसा असला पाहिजे भक्त? अद्वेष्टा सर्वभूतानाम. कसा पाहिजे तो? कोणाचाही द्वेष नाही करायचा. ठीक आहे, आपला कोणी द्वेष करत असेल करू दे, हरकत नाही, त्याचं ते अज्ञान आहे. नामधारक बी द्वेष करते हो, आपलं मन म्हणतं ते तो कोण जुने, मग ते द्वेष करतात, ते त्याचं अज्ञान आहे. कोणी द्वेष, कोणी निंदा करो, कोणी स्तुती करो, आपण तिकडं लक्ष नाही द्यायचं. कोणी आपली जरी स्तुती केली ना, एखादी जर ताई आली ना तुमच्याकडं, नाही ना कविता ताई तुमचा गौरव लय चांगला हो, लय कुठं बी उभा राहतं, समजून घ्या तिला तुम्हाला आहे ना चिकाटाला बोलायचं आहे उद्या. किंवा तिला स्वाऱ्या नसेल तिच्या घरी म्हणून ती स्वाऱ्याने आली, ती रिकामी नाही तुम्हाला उगं तुमच्या गौरवचं का. हा, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत बा काळीचे कोणी नाही. कोणी ज्यार ती आपली स्तुती करताना काहीतरी त्याचा स्वार्थ असला पाहिजे, म्हणून तुमची स्तुती करताय. आणि जर तुम्ही ते स्वार्थ नाही पूर्ण केला ना, तर ते तुम्हाला
निंदा ब करतात तुमची वाली. जर तुम्ही नका देऊ बरे सोऱ्या, ती काय बाया आहे का? तिला सालडा सोऱ्या देता नाही आला, ती का म्हणजे काहून दिला म्हणजे चांगली, नाही दिला म्हणजे वांगली का? म्हणजे आपली निंदा बी आपली चांगली नाही आणि स्तुती पण आपली चांगली नाही. स्तुती स्वार्थापोटी होते आणि निंदा स्वार्थ पूर्ण नाही झाला तर होते. म्हणून तिकडं लक्ष नाही द्यायचं नामधारकांना. ठीक आहे, कोणी वाईट म्हणल्यानं आपण वाईट आहे का? आपल्या सद्गुरूला माहिती आहे, तुम्ही न सांगायचा तुम्हाला कळो येते अंतर. सद्गुरूंना त्याला सांगायची का किती होऊ द्या त्याला बुचक, किती नामधारक होऊ द्या, बरोबर जो जागतो त्याला प्रभू साथ नित्य मिळते. जो नामावर आरूढे, जो नामाला अनन्य झाला, सद्गुरू त्याच्याकरता अनन्य आहे. सद्गुरू त्याच्याकरता मराला तयार आहे. पण कोणाला? जो अनन्य झाला त्याला. अर्ध्या रात्री त्याच्यासाठी सद्गुरू त्याला मार्गदर्शन करायला तयार आहे. त्यांनी तेवढ्याकरता तुळशीपत्र ठेवलेले आपल्या मालिकेमध्ये. तुम्ही विचार करा ना त्याच्या संसाराचा. श्रीपाद बाबा, रामदास बाबा, मारुती बाबांचा विचार करा ना. बायलेली माणसं आहे ना आपण डोळ्या देखत. जे अनन्य झाले त्याच्याकरता सद्गुरू अनन्य आहे. कसे येतील, कधी कोणत्याही रूपाने येऊन तुमचं कार्य नाही केलं ना, तुम्ही माझी नोकरी सोडून देतो, कच्च्या गाड्यानं तुमच्या घरी पाणी भरतो. पण त्याला तितकी अनन्यता लागन, तितका विश्वास लागन, तितका भाव लागन त्यांच्यावर, त्यावेळेस ते होईल. भक्त म्हणजे असा नाही लगेच लई शेंडी लोक लावला आहे, 2-4 बाहेरून नट्टापट्टा करणारा भक्त नसतो. नाही, बाहेर से तो बहुत बनी, अंदर से राम जानी. बाहेरून गण देव देव चाललाय त्याचा, पण आज जर मन चांगलं नसेल तर नाही. निर्मळ मन काय करीन साबण त्याला. कोणाचा तिरस्कार नाही करायचा, कोणाचा राग द्वेष नाही करायचा. नाही, एकांतात राहायचं शिका नामधारकांना. अगदी लोकांतात जरी इथं बसलेलो आहे ना आपण, तरी एकांतात राहत आलं पाहिजे. आपल्याला आपलं मनाला नामाकडे वळवता आला पाहिजे. लोकांमध्ये आपली एक माई आहे. तुम्ही बघा ना, आपण जरी असलो ना, लग्न कार्यात जर गेलो ना, डीजे जरी चालला असला तर आपण ना एकांतात राहतो पा. आपल्याला ते डीजेचा त्रास नाही होत. काहून? आत शिरता आलं पाहिजे. येणारा आत बघ जरा, जीव हा खरा नोवे ये माया, तू बुद्धी दर्पणी ब्रह्म रवीची छाया. आत शिरता आलं ना, तुम्हाला जग ब्रह्मदेव सुद्धा तुम्हाला दुखी करू शकत नाही. त्याची ओळख विचारल्यानंतर देव सांगू राहिला की ज्याची बुद्धी स्थिर आहे. नामधारकाची बुद्धी स्थिर पाहिजे. आता नामधारकाने कुठं जायला नाही पाहिजे, कोणाला हात नाही दाखायचा आणि कोणाचं सकून बी पाहायचं नाही. कोणता देव नाही रिकामा तुम्हाला त्राण द्यायला. आपले कर्म आपल्याला ताण देतात. काय सकून पाहते? काय सांगितलं? आईनं धरलं आणि काय मागितलं आईनं? कोंबडं, बकर. काय मागितले आईनं? जे मागितले ते देव असतील का? शेंदरी हेंदरी दैवते, शेंदरी हेंदरी दैवते, कोण पूजी भूते केते, कोण पूजी भूते केते. आपुल्या पोटाजी रडते, आपल्या पोटाजी रडते, मागते शिते अवधान. जर खायला मागित असं तर ते देव असतील का? देव मागितो का? देवाला तोंडच नाही तर खाईन काय? आम्ही ज्या देवाचं नामाचं चिंतन करतोय त्या नामाला तोंड आहे का? मग त्याला तोंडच नाही तर तो मागेन का खायला? नामधारकाने हे करावं का? अरे कशाला? आता जर एवढा उत्कृष्ट श्रेष्ठ मार्ग जर मिळाला ना, आपल्याला कळत नाही हो. आपल्या डोक्यात अज्ञान आणि ते अज्ञान घेऊनच आपण चालतो पुढं. अरे अनन्य व्हाना, नामच देवे, दुसरा देव नाही या सृष्टीमध्ये. आता विश्वात्मके देवे ज्ञानोबराय सांगतात, तोच देवे. देखिला माय देवाचाही देव, फिटला संध्या निमाले दुजे पण. आता त्याच्यात माझ्यात अंतर राहिला नाही. ज्या दिवशी सद्गुरूकडून नाम घेतलंय त्या दिवशी मला ते कळालंय. फक्त अनन्य होण्याची गरज आहे. आम्ही अनन्य होत नाही. अनन्य होत नाही म्हणून अडचणी. काही गरज नाही कुठं जायची नामधारकाला आणि कुठं हिंडायची सकून पाहिजे. आमच्या ताईनं आता द्रष्टांत सांगितलं मला काल. चालता दंदाले बाबा होते आणि त्या दिवशी ग्रहण होतं. ग्रहण फुल गरबी होतं, दुपारचं ग्रहण. आपल्या डोक्यात, साधकाच्या डोक्यात भ्रांती आहे, साधकाच्या डोक्यात अज्ञान आहे. ते अज्ञान सद्गुरू कसं काढतात? फक्त कळणाऱ्याला इशारा कापी राहतो, समजनेवाली को इशारा कापी. तर आमच्या माऊलीनं काय केलं, सकाळी लवकर उठली. आज गरण येलच गरण लागेल, आपल्यालाच गरण लागेल डोक्याला मनाला. नको ते
सकाळी उठल्या स्वयंपाक पाणी केलं, आमचे जेवण खावणं झाले सगळ्याचे. माऊलीनं लगेच सगळे भांडे कुंडे घासून चटपालते घालून ठेवले. आता काही करा चाललं नाही, घरात काहीच करावं लागत नाही, खायचं नाही प्यायचं नाही, मस्त अगदी आवरून आता चिंतनाला बसायचं. 10:30-11 वाजेपर्यंत सगळं चट काम आवरून जेवणं खावणं करून भांडे कुंडे घासून अगदी ध्यानाला बसायचं. दंदाले बाबा आले. दृष्टांत कायसाठी सांगतो एवढं लक्षात घ्या. दंदाले बाबा आले. आपल्या डोक्यातलं अज्ञान सद्गुरूला कळतं, पण आपण जर जागे नाही व्हायचं असलं ना तर त्याला सद्गुरू काही करणार नाही. ते काय फाशी घेऊन मरतील का तुमच्याकरता? पण समजणाऱ्याला ते लवकर समजलं पाहिजे. आले घरी. आल्यानंतर 1 वाजला बाबाला. घरी आल्यानंतर आमची माऊली आता बसायचं चिंतनाला. बाबा म्हणते, बाई मला जेवायचं लय भूक लागली. आता काय सांगायचं शास्त्र? बाबा गरण आहे, जेवायला चालत नाही आज सांगणार आहे तिथं? गुरुला सांगणार आहे तुम्ही? आता आमच्या ताईंना चटकन ते डोक्यातली भ्रांती निघून गेली. मी म्हणलं ना, समजणे वालो की इशारा कापी. भ्रांती निघून गेली. अरे तो या डोक्यात अज्ञान आहे, ती बाजूला कर. आणि पटकन पुन्हा अगदी आमरसाचा स्वयंपाक केला त्या दिवशी. अक्षय तृतीया होती, आजचा दिवस येतो, अक्षय तृतीया होती. आणि मग आंबे आणले बाबांना, पूर्ण स्वयंपाक तयार करून बाबा जेवले. निघली की नाही शंका? तेच डोक्यात घेतलं असतं तर आयुष्यभर गरण लागेल असतं आपल्याला. अरे सद्गुरू काय सांगतात? तुम्ही जे नामस्मरण करतात ना, त्या नामाला दोष नाही, त्या नामाला अडचण आहे का? सुतूक पडलं तरी नागपुड्यामध्ये का? इटाळ चंडाळ झाला घरामध्ये काही नागपुड्यामध्ये का आपल्या? चालूच आहे ना. अरे खरा देव सोडून दिला आणि नको त्या देवाच्या आम्ही मागं लागलो, आणि कळून सुद्धा आम्ही अज्ञानपणानंच चाललो राहिलो. इकडं पळ तिकडं पळ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी ते तरी ते व्यर्थ. अरे आता कळू नाही तर तू इकडं जावं वाटत आणि तिकडं जावं वाटत आणि हे करावं वाटत आणि ते करावं वाटत असं तर नाही, त्याला काही अर्थ नाही, त्याला नामधारकच म्हणत नाही. जर तू नामावर तुझी धारा नाही तर मग तू बाकीचे किती धंदे केले तर काय फायदा आहे? तो शिनेनं निसता वाचून ज्ञाने विनय एके उपाय करीशी जितुके ते केवळ गुंतशी अधिके रुकी. जितकं तुम्ही गुंत वाढल नको त्या मार्गाला जर गेले ना, जग तुम्हाला जगू देणार नाही. तुम्हाला जगाला पावला शंका सांगणार. तुमच्या घरात आले ते सांगा वास्तूवाला तुमचं घर चुकीचं आहे, तुमचं हे इकडं दार नसलं पाहिजे होतं, तिकडं तुमचं तोंड नसलं पाहिजे होतं, इकडं देव नसलं पाहिजे, हे फोटो इकून लावा, ते फोटो तिकून लावा, घालीन मातीत. जग तुम्हाला संपवायला निघालेलं आहे. फक्त एकच या विश्वामध्ये आईशी कळवळ्याची तू माऊली उनी मयाळ, चंद्राउनी शीतळ, पाण्याउनी पातळ. कोण असेल असं या जगामध्ये? एका सद्गुरूशिवाय कोणी नाही आपलं, बरं का. पण आम्हाला सद्गुरू नाही कळत म्हणून अडचणी नाही, आम्ही अनन्य होत. बघ कसा असला पाहिजे नामधारक? सतत नामावर विश्वास ठेवा. आमच्यावर नका ठेवा, आम्ही बावळट लोक आहे. उद्या आम्ही गेलो निघून, शिट्टी वाजली आमची तर गेले की तुमचे सद्गुरू. आम्हाला नका मानू, आम्ही राहायला आलेलो की इथं. जायचंच एक दिवस सगळ्याला, पण आहे त्याचं संधीचं सोनं तर करून घ्यायला पाहिजे की नाही? शेजाऱ्यानं बैले दिले तर मग उभाट्या हाणून घे ना पटकन. भाऊ दुपारून झोपू, लईच ऊन आहे, दुपारून सोडून देऊ, संध्याकाळी भाऊ बैस, मग त्याला उद्या लागणारच. काळजी घ्यायची. मी आताच बोललो तुम्हाला, आता या मावल्याला जर सद्गुरू घरी आले ना, मग चिंतनाला नाही बसत. आमचं चिंतन पहा काय डोंबलं पाहिजे. तुमचे चिंतन तुमची चेहरे पाहिल्यावरच कळतं तुमचं काय चिंतन चाललं. प्रश्न विचारले पाहिजे. गाईला वासरू सोडलं ना, गाय दोयाला सोडलं ना, मग मोबाईल पाहत बसला तर दूध निघन का? घेणं पिऊन ते तुला थेंब भेटायचं नाही. ज्यावेळेस जे सांगितले त्यावेळेस ते करायचं. आल्यानंतर अनंत प्रश्न असतील, अनंत अडचण विचारून मोकळं व्हायला पाहिजे. पण नेमकं ते आलं का आपण चिंतनाला बसते आणि मग आम्ही गेलो का मग विचारते असं काऊन तसं काऊन. मग तसं का सांगायचं, त्याला वेळ राहतो का? बरं त्याचंच नाही. आता हे आमच्या शिर्डीच्या माऊलीला प्रश्न होते तर ते एका ज्याचा अनुभव त्यालाच सांगायला लागते. काय सगळ्या देखा थोडी सांगायला लागते. ज्याला भूक लागेल त्याला जेवण्यात मजा आहे, त्याला शिळे तुकडे जरी दिले चटणी दिली तरी ते गोड खात आहे, ते म्हणतं लय भारी जेवण झालं. ज्याला भूक नाही ना त्याला तुम्ही पाची पक्वान्न करून घाला, ते म्हणतं नाही ना याच्यात मीठच नाही, हे बरोबरच नाही. काय त्याला भूक नाही त्या गोष्टीची. अर्जुन विचारतोय देवाला, देवा भक्ताचे लक्षणं सांग.
कसा असावा भक्त, कसा असला पाहिजे नामधारक, साधक कसा असला पाहिजे, अनन्य झाला पाहिजे, नामाला अनन्य. जन्म मरण जर चुकायचं असेल ना तर नामाला अनन्य व्हावं लागेल. अरे संसाराची राडी कर्मानुसार आहे, तुमच्या कर्मात असेल ना ते तुम्हाला भेटत. समय से पहिले भाग्यशाली किसी को कुछ भी नहीं मिलता या दुनियामध्ये. तुम्ही किती मरमर करा ना, रात्रंदिवस सकाळी पहाटे झोपू नका, तुम्ही 24 तास काम करा, पण जे नशिबात आहे तेच तुम्हाला भेटत. जे नशिबात नाही ना तुम्ही किती काही करा नाही भेटू शकत. काम करता करता मरून गेले लोक 96 पिढ्या, त्याच्याकडून काही नाही झालं, होऊ बी शकत नाही. संसार कधी पूर्ण झालाच नाही आणि होतही नाही. भोगा न भोगता वयमेव भोगता, कालो न याता वयमेव याता, तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा. तृष्णा म्हणजे आशा वासना कधी कमी नाही झाली, आपण कमी झालो. वासना म्हातारी झाली का? आपण म्हातारे होऊन गेलो, वासना म्हातारी नाही झाली. संसार पूर्ण नाही झाला, आपण पूर्ण संपून गेलो, पण संसार नाही संपला. संसार जशाच्या तसा आहे, कारण ही भगवंतानं बनवलेली ही जी माया आहे ना, ही अति भयानक आहे. आणि या मायेनं ब्रह्मदेवाला सुद्धा सोडलं नाही बरं का, नाही सोडलं कोणालाच. फक्त जे ते एकची नाम लीला तरले, जे नामानं तरले तेच तरले, जे नामानं नाही तरले ना ते सगळे वाहून गेले. हा माझे निवानुसंधाने विन देख. काय सांगितलं इथं भागवतामध्ये? नाथबाबा सांगताय अनुसंधान ठेवा, लक्ष ठेवा ना तुम्ही तिथं. तुम्हाला वेगळं करायची काहीच गरज नाही ना तुम्हाला. माझी नि अनुसंधाने विन. काय? जर तुम्हाला नामाचा अनुसंधान नसेल, लक्ष अनुसंधान म्हणजे लक्ष नसेल, तर काय सांगितलं त्यांनी? स्नान, संध्या, जप, होम आणि दान, 5 गोष्टी सांगितल्या. या जर 5 गोष्टी तुमचं अनुसंधान नसेल तर त्या व्यर्थ सांगितल्या त्यांनी. ते अवघेची अधर्म जाण, मद भजन नव्हे. ते माझं भजन नाही. तू गण स्नान करता करता देव देव करू राहिला, गंगे 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 म्हणून राहिला, सगळ्या नद्याला आवाहन करू राहिला, अरे पण अनुसंधानच नाही तुझं. अरे पाणी आणलं कोणी? तुझ्या गंगेचं नाव घेऊ राहिला. ते पाणी तुला निर्माण कोणा केलं? संध्या करतोय, देवपूजा करतोय, सकाळी 3 घंटे, संध्याकाळी देव नानू राहिला. देव कळालेच नाही, काय करू राहिला? देव देव देवच माहीत नाही. देव देव 3 घंटे बसून काही फायदा आहे का? नाही. जर माझं अनुसंधान नसेल तर हे व्यर्थ आहे सांगू राहिला देव. जप करू राहिला, जप चाललाय मनाना, मनवा तो 14 फिरे, यह तो सुमिरन नाही. माला फिरे कर्माही, मनवा तो 14 फिरे, यह तो सुमिर. मन जिकडं तिकडं भटकतंय, देवच माहीत नाही, जप चाललाय. अरे तू किती जरी जप केला तरी जर प्रभूच तुला अनुसंधान नसेल, लक्ष नसेल त्या नामावर, तर काही अर्थ नाही त्या गोष्टीला. होम कर, किती जरी होम यज्ञ केला, मोठमोठ्या ट्रकानं जरी बंदी लोकाला खाऊ घातली ना, तरी भगवंत सांगतो ते व्यर्थ आहे, अधर्म आहे तो, अधर्म. आणि दान जरी केलं असेल, त्या दानामध्ये गण लोक दान करताय आता, पण त्या दानामध्ये जर अनुसंधान नाहीये, द्यायचं कशा करता हेच माहीत नाहीये. जर माझ्या प्रभू करता मला दान द्यायचं हे जर वाटलं तर अनुसंधान पाहिजे, तिथं नामावर लक्ष पाहिजे तिथं. त्यावेळेस ते काय सांगितलंय प्रभूना? हे सगळेच्या सगळे 5 गोष्टी, स्नान, संध्या, जप, होम, दान, ते अवघेची अधर्म जाण. मी नाही सांगत, नाथबाबा सांगताय भागवतामध्ये. हे सगळं अधर्म आहे. नामच सोडून माहीत नाही आणि बाकीचा देव देव चाललाय, कसं का होईल? ते शक्य नाही. ते मद भजन नव्हे. भगवंत सांगतो ते माझे भजन नाही. अरे भजन आत्म्यानं करायचंय, आत्म्यानं आत्म्याचं भजन करायचंय, देहानं नाही. आत्म्यानं आत्म्याचं भजन करायचंय. आपल्याला जे नाम मिळालं ते आत्म्यानं आत्म्याचं भजन येते. हा, शिव भूत्वा शिव यजेत, कृष्ण भूत्वा कृष्ण यजेत, रामो भूत्वा राम होऊन रामाचं पूजन करा. मग राम व्हा म्हणजे धनुष्यबाण घ्या उभं राहा. शिवाचं म्हणजे घ्या जटा वाढून. मग नाही, शिव व्हायचं म्हणजे, राम व्हायचं म्हणजे आत्माराम व्हा. देव नाही अशी जागा नाही या सृष्टीमध्ये. राम व्हायचं म्हणजे आत्माराम व्हायचं आहे ना. आत्मा सर्वत्र आहे, सगळ्यामध्ये आहे ना. तुमच्यामध्ये वेगळा आहे काय? देह वेगळा असू शकतो, आत्मा वेगळा कसा असेल? जनी म्हणे आत्मा एक, सर्व घटी तो व्यापक. तुमच्या आमच्या दृष्टीला भेद झाला. पहिले सांगितलं ना,
तुमच्या आमच्या दृष्टीला अज्ञानी. हे बाया दिसत्या, ते ढोरं दिसत्या, हे माणसं दिसत्या. कोणाला दिसत्या? आपल्या डोळ्याची काचड झाली. अरे आत्मा तर एकच आहे ना. जनी म्हणे आत्मा एक, सर्व घटित तो व्यापक, सगळ्यांमध्ये तो परमात्मा आहे. त्याला जाणण्याची रीत नामस्मरण आहे. म्हणून अगदी जीवाला पकडून श्रद्धा, भाव, विश्वास ठेवून नामस्मरण करायचं. बरं, ही सहज समाधी आहे. ही सहज समाधी आहे. नाम आपण जप करतो ना, ह्या नामाचा परिणाम बघा. तुम्हाला कसं सांगतो, जरा लक्ष द्या. काय झालं, नामस्मरण करता करता तुम्ही मावल्या की नाही. आता बघा, चित्तावर चिंतन गेलं तर लक्ष द्या काय होतं. नामस्मरण करता करता काय झालं, मी एकादशीला, आता मागच्या 15 एकादशीला मी एका गेलो ताई, म्हणजे संपर्काला गेलो, असं भेटायला गेलो आम्ही. तर मी एकटाच होतो. फोन लावला तर ते म्हणे घरीच आहे, या भाऊ, लई दिवसाचे तुम्ही आलेच नाही, या. गेलो मी तिथं. गेल्यानंतर अक्षरशः भाऊ दुपार झाली, तुम्ही फराळच करा, तुम्हाला सगळे लोक चहाच पाहिजे द्या, लई पेरेले जास्त भाऊ उपाशी राहते म्हणून. तर मग नाही म्हणे, मी 2 मिनिटात फराळ हाली ते आणि लई भिजेले म्हणे, तुम्हाला फक्त करायचं. म्हटलं ताई मी आता फराळ करूनच निघालो करून. नाही म्हणे करायचंच. तोपर्यंत मी बाकीचे बसले होते घरातली मंडळी, त्यांच्या संग चर्चा करत बसलो. त्या माऊलीनं फराळ करून माझ्या पुढं आणून ठेवलंय माझ्यासोबत. मग त्यांना म्हणलं, ते म्हणणे आमचं झालेलं आहे भाऊ, आम्ही तुमच्याकरताच ठेवलं होतं एवढं, तुम्हालाच करायचं. अरे नाही म्हणलं, मग मी एकट्याला मला काही उपाशी नाही गेले का, मी बी करेलच. नाही म्हणे. मग ते बसले भाऊ सोबत बसला त्यांचा. मग आम्ही दोघं फराळाला बसलो. नाही भाऊ, ते मुलगा नाही बसला, मी एकटाच बसलो. मग नाही म्हणे भाऊ, आमचं आत्ताच झालं म्हणे, आम्हाला आता नाही करायचं. मी बसलो. बघा, माझ्याकरता परतून आणलं ते फराळच. त्याच्यामध्ये मीठ टिप्पट झालंय, टिप्पट, डबल नाही टिबल झालं. समोर आलंय ते, मी त्या प्लेटीत आलंय, मी ते घातलंय तोंडात घास. म्हणता येतं काही? हा भक्तीचा परिणाम आहे, याला सहज समाधी म्हणतात. मी ते खाऊन घेतलंय, पाणी वगैरे पिऊन घेतलंय. परत आग्रह करायला लागली ते ताई अजून घ्या. म्हटलं नको, आता लई झालं, येत लई झालं ना. घेऊन घेतलं मी. नंतर काय झालंय, मग आमची चर्चा झाली. अर्धा पाऊण तास मी होतो तिथं, अर्धा पाऊण तास चर्चा वगैरे झाली. झाल्यानंतर त्यांच्या मुलानं काय केलं, ते जसं खाऊन पाहिलं. ते म्हणते, मम्मी तुला काही कळतं का ग, हे पाय दर्शिक तू खाऊन, त्या ताईनं तोंडात सुद्धा धरल्या जाईना. कशाचा परिणाम आहे? ही सहज समाधी खरी, यानं दुनिया केली बावरी. धन्य श्रीपाद मुरारी, वो यानं दुनिया केली बावरी. हा, सहज समाधी नामानं साधल्या जाते. झाडता झाडता ती ताई दुसऱ्याच्या अंगणात जाती. झाडता आपलं अंगण सोडून देते, दुसऱ्याच्याच अंगण झाडून येते. काय भानगड असानी, तिचे काय डोक्यावर परिणाम झाला का? काय झालं तिला? हरीने माझे हरिले चित्त, हा मन मोहिले रे, मन मोहिले रे. हरी तुझ्या मुरलीच्या बाई म्हणजे त्या का? नामाच्या मुरलीमध्ये आपण ज्यावेळेस एकत्र होतो, नाम आपण इतकं आवडीनं जीवाला पकडून ज्यावेळेस करतो ना, काय सांगा तुम्हाला. काही मावल्याला मीठ टाकायचं विसरून जात्या. एका ताईनं काय केलं, नाही भाऊ चहा तरी घ्या. चहामध्ये साखर टाकायची, मीठ टाकून आणलं. येडेपणा आहे का? येडेपणा आहे. मनावर परिणाम, चित्तावर परिणाम, बुद्धीवर परिणाम. अहंकार धरी सोहंपन, तै चित्ती प्रकटे चैतन्य गण, मन होय उन्मन, बुद्धीचा निश्चय परब्रह्म. आला किती? तीच गोष्ट आपण आहे. म्हणून स्वरूपाकडे लक्ष द्यायचं. चिंतन नाही झालं, हा विषय नाही आणायचा मनामध्ये. अरे आपला श्वास बंद नाही ना देवा. ज्या दिवशी आईच्या उदरातून नाळ खांडल्या गेला त्या दिवसापासून श्वास चालू आहे, अखंड चालू आहे. बंद आहे का तो कुठं? लई काम आहे म्हणून श्वास बंद पडला का हो? नाही ना, चालूच आहे. आम्ही लक्ष ठेवा, तो अखंड येतोय जातोय. तुमच्या येवल्या तालुक्यामध्ये असाच आहे ना देव, काही आगळा आहे? असाच आहे. जगात कुठेही जाणं, कानाकोपऱ्यामध्ये विश्वाच्या कुठे जरी गेले ना, तर हा देव कुठून आणायचा नाही. बरं, जशाच्या तसा आहे.
आणि त्या देवाकडं अनुसंधान असलं पाहिजे, लक्ष असलं पाहिजे. भलेही काम मागं पुढं झालं चालतं, पण लक्ष विचलित नाही होऊ द्यायचं. कॅरेट भरलंय, चाळीतच टाकीन ना का बाजूला नेऊन फेकीत आहे ते? नाही ना. ते पडिले वळण इंद्रिया सकाळा, तसं मनाला वळण लावून टाकायचं नामाचं. आणि हे जर मनाला वळण लागलं, छंद लागला, चालता बोलता उठता बसता, जेवताना खाताना पिताना बसताना झोपताना उठताना, अगदी आपण त्याचं जर चिंतन केलं ना, चित्तामध्ये चिंतन पाहिजे, सतत सतत पाहिजे. दृष्टांत सांगू आणखी एक. हा आहे अजून आपल्याला 10 मिनिट. तुमचं पोट भरत नाही, महा भरत नाही. रोज भुकू राहिलो. माऊलीला म्हणलं आज बैस, तर ती बसा ना आज. ती चांगलं पेस्ट असं हा चालू न द्यायचं. काय झालं? जाऊ द्या. काय सांगत होतं दृष्टांत? कायचा दृष्टांत सांगायचं होतं मला? असंच चला, हाय तोवर लोक तर फिळीती नसणं ते, त्याला तर काही शंकाच नाही दादा. जोपर्यंत ते त्याच्या नाकात काडी घालीत नाही तोपर्यंत नाही. आणि आज दंदाले बाबाचे शब्द आहे, हाय तोपर्यंत तुम्ही बी संधीचं सोनं करून घ्या. ईर्जा बैल येईल ना तर उभाटे हाणूनच घ्यायचा, त्याला ना नाही ठेवायची. कारण आमचं काही सोनं व्हायचं नाही. आम्ही जर रात्रीतून अटॅक येऊन गेलो ना, हे आमचं ज्ञान आमच्या संगत काडी लावणारे लोक काही येणार आहे तुम्हाला सांगाल कोणी? हाय तोपर्यंत त्याचा उपयोग करून घ्या. काय दृष्टांत सांगायचं होता गेला माझ्या लक्षातून. ही सहज समाधी आपल्याला नामानं साधता येते बरं का. म्हणून इतकं जीवाला पकडून करा, नामाला विसरायचं नाही. चालता बोलता उठता बसता सहज सहज ती क्रिया आपल्याला झाली पाहिजे. अहो, संसाराचा राग नामावर नाही काढायचा, कोणाचं नुकसान होईल. काय झालं, थोडंसं घरामध्ये इव्र तीव्र झालं, दोघांचे काहीतरी झाले भांडणं झाले, तर त्या माऊलीनं नामच स्मरणच सोडून दिलं. नामामुळंच भांडणं होत्या म्हणे, सोडून दिलं. नुकसान कोणाच झालं? आमचं होतं का? नाही. सद्गुरूचं काय नुकसान होणार आहे त्याच्यामध्ये? तुम्ही केलं म्हणजे सद्गुरूला काही फायदा नाही, नाही केलं म्हणजे काही सद्गुरूचं नुकसान होत नाही त्याच्यामध्ये, काहीच नाही. ज्याचं त्याचं उलट न केल्यामुळं ना त्रास वाढन. करा म्हणजे तीव्रता कमी करीन नाम. नामामुळं जे कर्म विचित्र आहे ना, ते कर्म आवरल्या जात आहे, त्याची तीव्रता कमी करत आहे. पण जर जाणून केलं तर, समजून केलं तर, नाही तर नाही, अवघड आहे. बघा, ती सहज समाधी जीवनामध्ये आपल्याला नामानं प्राप्त होते. अहो, जे लोक हिमालयात बसले ना, त्यांना सुद्धा ही गोष्ट प्राप्त होईना बरं का. हे आपल्या मावल्याला जे हो राहिलं ना, होतं का नाही? आपल्याला माणसालाही होतं कधी कधी. त्याला जायचं राहते एका शेतात, ते दुसऱ्या शेतात. मायालाच होतं असं नाही, माणसाला पण होते ती अवस्था. तो भाव माणसालाही प्रकट होतो. फक्त त्याच्यावर आरोड पाहिजे. नामाला विसरू नका. नामाला विसरले तया थोर झाली हानी, पचतील कानी 84च्या 84 लाख योनीतूनच आलो आणि पुन्हा 84 लाख योनीतच जायचं आहे का? त्याच्याकरता अर्जुनानं प्रश्न विचारला. आपलं माध्यम केलंय, अर्जुन माध्यम झाला आणि आपल्यासाठी प्रश्न विचारला. देवा, नामधारकाचे साधकाचे स्थितप्रज्ञाचे लक्षण सांग. स्थितप्रज्ञा हा संस्कृत शब्द झाला, तुमच्या आमच्या भाषेतला शब्द सांगू राहिलो. स्थितप्रज्ञ भक्त कसा असतो देवा, त्याचं वर्णन ज्ञानोबा या ठिकाणी करताय. का असा भक्त असला पाहिजे का त्याच्यावर कुठल्याच गोष्टीचा परिणाम होत नाही, चांगल्याचा परिणाम होत नाही, वाईटाचा परिणाम होत नाही. नामधारकानं चांगल्याच्या विचारात राहा, चांगल्या संगतीत राहा. भलंही चिंतन कमी जादा होऊ द्या, पण निदान विचार तरी चांगले ठेवा, संगत तरी चांगली ठेवा. संताच्या संगती मनोमार्ग गतीनं आकळावा श्रीपती येण्याची पंथी. या रीतीनं जर आपण केला ना, तर काय सांगतात ते, जो समाधी सुख भुंजे अखंडित, अखंडित त्याला समाधी राहते. अखंड समाधीमध्ये आपल्याला राहता येतं, अखंडाच्या राज्यामध्ये आपल्याला राहता येतं. असं आपलं नामस्मरण आहे. नामाला विसरू नका. नाम खूप चांगलं आहे. नाम कदाचित आम्ही वाईट असू शकतो, देह प्रकृती आहे, परंतु नाम नाही वाईट, नाम चांगलं आहे. नाम चांगले चांगले कंठी राहू माझ्या बले, कपी कुळ उद्धारिले मुक्त केले राक्षसा. अरे, राक्षसाचा उद्धार झाला, कपी कुळाचा उद्धार झाला. नाम तुझे रे नारायणा, पुढी पाशानं लपाना. अरे, पाशानं जर बदलू शकतात, पाजर फुटू शकतो, माणसाला नाही फुटणार का? पण आपली ती निष्ठा कमी पडते, आपला भाव, आपली श्रद्धा कमी पडते. ती श्रद्धा भाव आपल्यामध्ये अंतकरणामध्ये जागृत ठेवा. कारण
जीवनामध्ये आता माणसाचा जन्म मिळाला ना, आता सार्थक करा. लई संसार करायचा ना, तर भगवंताला सद्गुरुनाथाला सांगा मी पुढचा जन्म घेईन, त्या जन्मात पूर्ण संसारच करीन. पण आता या जन्मात मला सद्गुरू चांगले मिळाले, मार्ग चांगला मिळाला. देवा तुझं नाम आमच्यापर्यंत आलं ना, तर आम्हाला चांगली ताकद दे, शक्ती दे, बुद्धी दे. सत्संग काही मला धंदे नाही असं नाही, मला काही घरी नीट झोपता येत नाही का? पण एवढ्या करताचे जे झाडं लावले ना, दंदले बाबा सांगायचे त्याला पाणी घातलं गेलं पाहिजे. असे कितीतरी नामधार की उडून गेले देवानेच, तेच घेतात लोक. करत नाही, नामाचं महत्त्व कळत नाही ना. बाबा सांगायचे माळही फुकट, टाकालाही फुकट आणि काढायलाही फुकट, किंमत नाही ना त्याची. नाम किती दुर्लभ आहे, नामात किती ताकद आहे तुम्हाला आम्हाला माहीत नाही. आम्ही गण लाख मोलाचा हिरा सापडला पण बकरीच्या गळ्यात बांधला, त्याला काय किंमत आहे का? नाही ना. का आंधळ्या गरुडाचे पंख आहाती, ते कवण्या उपयोगा जाती. गरुड आहे पण तो आंधळा आहे, त्याला पंख गण चांगले, पण तो काय करीन? त्याला उपयोग आहे उडायचा, दिसतं का त्याला? तसंही तुम्हाला आम्हाला मिळालंय नाम, पण त्या आंधळ्या गरुडाच्या पंखासारखं आहे नाही ना. ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. आता ती ज्ञानदृष्टी जर नामानं येते, त्या नामाकडं लक्ष द्या, विसरू नका त्या नामाला. अतिशय अगदी जीवानं, प्रेमानं, आवडीनं नामस्मरण करा. खूप नामामध्ये ताकद आहे. सद्गुरूला विसरू नका. सद्गुरू सच्चिदानंद मारुती बाबांनी आपल्यापर्यंत ही परंपरा आणली देवा. अहो त्यांनी संसाराकडे लक्ष नाही दिलं, तुळशीपत्र ठेवलंय त्यांना. आपण बघितलेले, आपण जाऊन आलो त्यांच्या घरावर, आजही पत्र बदलले नाही त्या महात्म्याचे. आणि त्याच्या आशीर्वादाला साधकायचे 4-4 ताळी बिल्डिंगा झाल्या. कोणाच्या? सद्गुरूच्या आशीर्वादानं. सद्गुरूच्या आशीर्वादानं ते 35 लाखाच्या गाडीत हिंडून राहिले दंदाले बाबाच्या कृपेनं. पण आज त्या दंदाले बाबाचे पत्र सुद्धा बदलले नाही. काय? अरे जे इतकं करतो मान्यता करतो समर्थ असतात, जी एवढी मोठी कृपा करू शकतात, त्याला नाही फिरता येत का 35 लाखाच्या गाडीत? फिरता येत आहे, पण का नाही फिरत? एक दृष्टांत सांगतो, आता आठवला म्हणून. अजून आहे 5 मिनटं मला. सुदाम होतं ना, किती गरिबी होती, 18 विश्व दारिद्र्य होतं घरी, फाटेल कपडे अंगावर, किती देवाचं काम करायचा. आणि ज्यावेळेस भगवंताला भेटायला आले सुदामची, आल्यानंतर ते देव येडा झाला. सुदामाला म्हटल्यानंतर देव वेडे झाले, वेडे. शूद्रांना त्या सगळ्या राण्या होत्या ना, या 16,108, हे म्हणायचे हे देवाच्या डोक्यावर काय परिणाम झाले, याला भान राहिलं नाही पितांबराचं, पायात शापला आहे का नाही हे बी नाही, निस्ता दाम म्हणेपर्यंत भगवंत त्या सुदामाजवळ. अरे द्वारपालो ते म्हणतात ना लोक, त्या काही नाही. अरे ते गेले सांगायला कृष्णाला, सुदा म्हणेपर्यंत भगवंत सुदामाजवळ होते. गेले, कडकडून मिठी मारली सुदामाला. स्वतःच्या नेत्रांनी नाच्या उदकाने विश्वाचा चालक मालक जगद्गुरु त्या सुदामाच्या पाय पडतोय आणि ते पाय धरून रडतोय. त्या अश्रूंनी सुदामाचे पाय धुतले भगवंतानं. देवाला भान नाही राहिलं मी जगाचा गुरु आहे, जगद्गुरु आहे म्हणून. असा असावा सद्गुरून, असा असावा साधक. भान नसलं पाहिजे देहाचं. भगवंतानं देव पण विसरला, ज्या सुखा कारणी देव वेडावला. अरे काय ताकद आहे त्या प्रेमामध्ये, काय ताकद आहे नामामध्ये. पण भाव जागृत झाला तर आम्हाला भेद दिसतोय. मग भगवंतानं ज्यावेळेस ते पाय धुतले, देवानं सांगितलंय सुदामा चल. महालामध्ये नेलं, चौपाळ्यावर बसवलंय सुदामाला. देवाला विसरलाय देव, देव पण विसरलाय सुदामा करता. भरजरी वस्त्र दिले, सगळं अगदी देवाचे पाय, देवानं पाय धुतले सुदामाचे पाय. हो काय करणार नाही देव, भक्ताचे पाय नाही धुणार तर काय करेन तो? कोणाचे धुतो तो? रिकामा आहे का तो? आशाचे पाय धुतो देव. आणि सुदामाचे पाय वगैरे धुतले, त्याला वस्त्र दिले, जेवण खावण झालंय. सुदामानं सांगितलंय कृष्णानं, सुदामा तुम्ही पायी चालत आलात, थकले असाल ना, तुम्ही थोडा आराम करा. प्रभू ते सुदामा आराम करत होता. देव जवळ बसलेला होता, पायाजवळ, डोक्याजवळ नाही. कुठं बसावा? पायाजवळ बसले देव आणि पाय चेपू राहिले सुदामाचे.
गुंग लागले सुदामाला, डोळा लागला. आराम, पायी चालत होते ना, थकलेले होते. आराम केला. प्रभू पाय दाबताय. रुक्मिणी माता बाजूला म्हणते, तुम्हीच घेत्या का सारं पुण्य, मला बी येऊ द्या ना. रुक्मिणी माता बाजूला बसल्या आणि रुक्मिणी माता प्रश्न विचारताय देवाला. जर बारीक ऐका, दृष्टांत संपला, प्रवचन बी संपलं, जर बारीक ऐका. रुक्मिणी माता म्हणते, का हो, ही तुमची सांगड कशी झाली? तुम्ही एवढे विश्वाचे मालक, चालक, मालक, द्वारकाधीश तुम्ही असताना, एक उच्चतम कोटीचे तुम्ही असताना, एवढा गरीब, दरिद्री, त्याचे मळलेले कपडे तुमचा मित्र कसा असू शकतो? रुक्मिणी, तुला याच्यातला नाही कळायचं, गौड बंगाल दे सोडून. नाही ना, मला सांगावंच लागेल तुम्हाला. रुक्मिणी मातेला भगवंत सांगतात, रुक्मिणी हे तो काम नाही, तुला नाही कळायचं. अरे आम्ही गुरुच्या आश्रमामध्ये होतो, संदीपान ऋषींच्या आश्रमामध्ये दोघं संघ होतो. संघविद्या अर्जन आम्ही दोघांनी केली. पण काय झालं म्हणे, आम्ही आश्रमात एका ठिकाणी राहत असताना जंगलात गेले होते ना, नाही तर आम्ही एकत्र राहत होतो. आणि काय झालं, दूध आलेलं होतं तिथं, आणि कृष्णाच्या वाट्याचं दूध सुदामानं पिलं. आश्रमामध्ये दूध वाटलं ना, तर ते दूध सुदामानं पिलं. म्हणे मग देवा, त्यांनी तुमच्यावर अन्याय केला, तुम्ही उपाशी राहिले ना मग त्या दिवशी. त्यांनी, नाही तुला कळू शकत रुक्मिणी, माझ्या सुदामाला माहिती होतं का ते जे दूध आलेलं आहे ना, ते चोराच्या घरून आलेलं होतं. आणि जिथून चोरून आणलं होतं, तर त्या बाईनं त्याला शाप दिलेला होता, का माझ्या घरचं दूध चोरून नेणाऱ्याचा आजीवन तो दरिद्री राहील. हा शाप एका तपस्विनीनं दिलेला होता. आणि ते दूध सुदामाला माहीत होतं हे कुठून आलेलं आहे आणि शापित दूध आहे. पण माझ्या कृष्णाला वाटलंय, जरा बारीक ऐका, माझ्या कृष्णाला वाटलंय हे जर माझा प्रभू पिन तर विश्वाला दारिद्र्य प्राप्त होईल. मी एकट्यानं भोगलं तर काय भाग आहे. मी एकट्यानं जर दरिद्री भोगलं ना, तर देवा काही नुकसान होणार नाही. पण तो विश्वाचा चालक मालक जर तो दरिद्री झाला ना, तर सगळं विश्व दरिद्र्य होईल. काय विचार असेल सुदामाचे. फुकट नाही पाय धुतले अश्रूना देवानं, फुकट नाही धुतले, फुकट नाही पळत गेला तिथं. देवाला माहिती होतं का सुदाम्यानं काय संकट येणार आहे पुढचं, हे सुदाम्याला माहीत होतं. आणि माझ्या प्रभूवर ते संकट येऊ नये याच्याकरता सुदामा स्वतः संकटात पडला. हे भगवंताला जाणीव होते, म्हणून भगवंत सुदामाकरता एवढे अनन्य झाले. सद्गुरू आपल्याकरता किती संकटात जातात हे तुम्हाला जाणीव नाहीये त्याची. फक्त येत होते, खात होते, आम्ही पिशवात होतो एवढेच माना तुम्ही. पण आपल्याकरता सद्गुरू किती संकटात गेले साधकाला माहीत नाही राहत. काही येणाऱ्या साधकावर जे आघात आहे, सोशी जगाचे आघात, ते जसं आईला वाटतं ना, माझ्या लेकराला त्रास नाही व्हायला पाहिजे, मला झालं तरी चालन, पण माझ्या लेकराला दुःख नको देऊ देवा. मला दे दुःख, मला किती जरी दुःख झालं तरी चालन देवा, पण माझ्या लेकराला दुःख होऊ नको देऊ. हे आईचं अंतकरण कळतं ना, तसं सद्गुरूचं अंतकरण असतं. सद्गुरूला वाटतं माझ्या लेकरांना त्रास व्हायला नाही पाहिजे, ते सुखानं राहिले पाहिजे. आणि लेकरं अवघड कंडिशन आहे. म्हणून नामाला विसरू नका, सहज सहज नामस्मरण करा. अगदी चित्तावर चिंतन जात आहे. तुम्ही मनानं करा, बसून करा, चालत करा, जेवताना करा, कसंही करा, नामस्मरण ते. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. त्याला काही असं काळ थोडी काही याच वेळात करायला पाहिजे त्याच वेळात करायला पाहिजे, नाही. म्हणून अखंड व्यवस्थित आपल्या आपल्या नामावर आढळा. हीच सहज समाधी. आपल्यात बदल करून घ्यायचा. आपला स्वभाव पहिले गरम असेल, आता नरम करा, हळूहळू करा, एकदम नाही होणार. पण आपली चूक आपल्या लक्षात आल्यानंतर नरम होण्याचा प्रयत्न करा. कुणाला डोकं लावू नका, कशाला काही गरज नाही कुणाला डोकं लावायचे, कुणाला काय म्हणायचे, काही कोणाचे राग बघू नका, द्वेष बघू नका. ठीक आहे, कोण आपला तिरस्कार केला तर चालतो, पण आपण कोणाचा तिरस्कार करायचा नाही. आपल्याला जर कोण्याही जीवाचा न गोडमत्सर
वर्म सर्वेश्वर पूजनाचे, त्याच्यातही तोच आत्मा आहे. तो जरी आपल्याला त्रास देत असेल पण तो आपल्या मागच्या जन्माचं काही वैर असेल ना, कदाचित तो त्या रूपानं करत असेल तर आपण तिकडं लक्ष न देता आपल्या आपल्या नामाकडे लक्ष द्या. उलट भगवंताला सांगा, दुरिताचे ते मिर जाऊ, विश्वस्वधर्म सूर्य पाहू, जो जीवांशील तो तेला हो, प्राणी जात ज्ञानोबराय सांगतात. दुरिताचे सुद्धा तिमीर देवा इथून जाऊ दे, सगळ्याला सद्बुद्धी दे. एवढी सद्बुद्धी आपल्या सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद रामदास बाबा मारुती बाबांना मागूया. झालेलं वा पुष्प सद्गुरू सच्चिदानंद मारुती बाबांच्या चरणी समर्पित करतो. जे चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे. असं महिन्यातून एकदा येत जा. मी जरी नसलो तर 15 दिवसातून का होईना एकादशीच्या दिवशी येरे आपण काय कर, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान